प्रभाग क्रमांक 25 मधील पुनावळे परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चेतन पवार व सागर ओव्हा यांनी सोसायटी धारकांची भेट घेतली। यावेळी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, चेंबरची समस्या व उडणाऱ्या धुळीमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याविषयी त्रासाबाबत चिंता व्यक्त केली। या गंभीर प्रश्नांमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करणे हा आमचा प्रमुख अजेंडा असेल, असं चेतन पवार, सागर ओव्हा यांनी ठामपणे सांगितलं। जर पाहिलं तर अनेक वेळापासून अनेक वेगवेगळ्या सोसायट्यांना आम्ही भेटी देत आहोत। प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इथले सर्व नागरिक असतील, सोसायटी वर्गातील सर्वांच्या एकच मागणी आहे। ज्येष्ठ नागरिकांचं खंत आहे की या ठिकाणी आजही जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून रिझर्वेशन ताब्यात घेऊन PCMCनी ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या, जसं की उदाहरण तर पाहिलं आपण तर विरंगुळा केंद्र असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तर तेही अद्याप इथं झालेलं नाही। नागरिकांनी आपल्या सोसायटीच्या बाहेर येऊन त्या कट्ट्यावरती बसावं लागते आज त्यांना। धुळीचं तर आहेच पहिल्यापासनं, धुळीच्या समस्या अनेक जण सांगतात आहेत। कॉन्ट्रॅक्टर आणि PCMC आणि काही लोकप्रतिनिधी यांची संगनमत कशी झालेली आहे हे देखील त्यांच्या अडचणी सांगतात। अशा विविध प्रकारच्या अडचणी, म्हणजे आजपर्यंत हा भाग असा डेव्हलपमेंट झालेला नाही आहे, अशा वेगवेगळ्या समस्या येथील नागरिक आम्हाला सांगत आहेत। सोसायटीधारक हे सुज्ञ नागरिक आहेत आपल्यापेक्षा, वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या गावातून आलेले लोक आहेत हे सगळे। निश्चितच हा नागरिक आत्ता भूतापाला बळी न पडता निश्चितच एक सुज्ञ उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील आणि येणाऱ्या काळात आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी देईल, अशी आम्ही इच्छा आणि आशा व्यक्त करतो। ट्रॅफिक आणि रस्ते एकदम रस्ता म्हणजे म्हणताच येणार नाही, पूर्ण त्याच्यावरती फुफुटा आहे त्या रस्त्यांवर। रस्ता नाहीच, डांबरच नाही, त्याला धूळ म्हणजे इतकी धूळ झालेली आहे की झाडांवरती आपण जरी झाड जरी आलं तरी असं वाटेल की ते पाणी आता त्या का धुक्याचं पाणी पाहिजे, पण त्याच्यावरती धूळ आहे पूर्णपणे। ज्येष्ठ नागरिकांचं अण्णांनी आता सांगितलं, ज्येष्ठ विरंगुळा आहे, बाकी आरक्षण डेव्हलप नाही झालेली, गार्डन आहे। आता आपण स्मार्ट सिटी पाहतोय, स्मार्ट सिटी केलेली, रस्ते ते काय झाले, छोटे झालेत आणि फुटपाथ मोठे झालेले आहेत। रावेतचा आमचा जो हँगिंग ब्रिज आहे त्याच्या बाजूला पाहिलं तुम्ही तर रस्ता एकदम मारून झाला, टर्न मारताना, आणि फुटपाथ मोठे झालेले आहेत। 4 वर्ष आलं पालिकेला निवेदन देऊन, आता 16-17 हजार लोकवस्ती झाली पुनवळीची, पण एकही तिथं विसर्जन घाट नाही। येत्या 15 तारखेला तुम्ही मशाल चिन्ह समोरील बटन दाबून चेतन अण्णाला आणि मला प्रचंड मतांनी विजय करून पालिकेत पाठवायच्या समस्या त्यांच्या असतील त्याचं निवारण आम्ही 100% चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करू।